प्रत्येक महिलेला आवडतं सुंदर दिसायला आणि त्याच सौंदर्याला खुलवते ती म्हणजे एक सुंदर साडी। म्हणूनच कवठे मंकाळमध्ये महांकाली कलेक्शन यांनी सुरू केलेला आहे भव्य असा साडी महोत्सव 2026। 22 मे पासून 14 जून पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चुकवू नका हा खास असा साडी महोत्सव। आजच भेट द्या महांकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे मंकाळ मधल्या सर्व महिलांची पहिली पसंत महांकाली कलेक्शन। महांकाली साखर कारखाना लवकरच सुरू होण्याची अपेक्षा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शंतनुभया सगरे व समित कदम यांची वर्षा निवासस्थानी चर्चा। कवठे महांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत। कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे यांचे चिरंजीव तथा युवा नेते शंतनुभया सगरे तसेच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कारखाना सुरू करण्याबाबत सुमारे तासभराहून अधिक वेळ चर्चा केली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या या भेटीत महांकाली साखर कारखान्याशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र बैठकीतील चर्चेचा अधिक सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या या चर्चेनंतर महांकाली साखर कारखाना लवकरच अडचणीतून बाहेर पडून पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांकडून लवकरच बूस्टर डोस मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। महांकाली साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 21 ऑगस्ट पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे। 23 ऑगस्ट पासून प्रचाराला सुरुवात होणार असून 6 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। महांकाली साखर कारखाना मल्टीस्टेज स्वरूपाचा असून कारखान्याचे 14,000हून अधिक सभासद आहेत। गेल्या काही वर्षांपासून कारखाना बंद अवस्थेत आहे। कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले। अनेक राजकीय व प्रशासकीय अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र आतापर्यंत कारखाना सुरू होऊ शकला नाही। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर महांकाली साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या आशा बळावल्या आहेत। त्यामुळे कवठे महांकाळच्या महांकाली साखर कारखान्याला नेमका कोणता बूस्टर डोस मिळणार तसेच कारखाना प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे सभासदांचे तसेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। के मराठी न्यूज साठी कवठे महांकाळ।